मुंबईच्या देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेत पत्र दिलंय। यामध्ये देशमुख हत्येची चौकशी करावी अशी विनंती खासदार बजरंग सोनवणे यांनी आयोगाला केली होती। दरम्यान सखोल चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन आयोगानं दिल्याचं सोनवणे यांनी सांगितलं। काय म्हणणे? संतोष देशमुख जे आमचे आहे त्यांचा जो मर्डर झाला, त्यांना टॉर्चर करून जी मारलं, त्याच्या संदर्भात मी राष्ट्रीय मानवाधिकार पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आदेशित केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्याच्यात लक्ष घाला। मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण लक्ष घालू आणि त्या प्रकरणात ते आम्हाला महाराष्ट्र शासनाला आदेशित करतील, आम्हाला न्याय देतील। मानवाधिकार आयोगाने जे तुम्ही तक्रार केली आहे त्या तक्रारीत अजून काय काय मागणी करण्यात आली? राष्ट्रीय मानवाधिकार यांना जे मी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझी एवढीच मागणी आजच्या दृष्टीने की या मर्डर केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यात जे काही पोलीस यंत्रणा जे पोलीस दोषी आहेत त्याच्यात मी दराडे नावाच्या PIच्या बाबतीत मी बोललेलो आहे, गणेश मुंडे हे दोन माणसं मला जेवढं दिसतंय प्राथमिक याच्यामध्ये की या दोघांचा याच्याशी काही ना काही या खंडणीखोर माणसांची या खंडणीच्या आरोपात असणाऱ्या लोकांशी संबंध आहे। त्याच्यामुळे यांना तपासलं पाहिजे, त्यांचे CDR काढले पाहिजे, म्हणजे आमच्या मर्डरच्या केसला त्यांची लिंक होईल आणि लिंक असते त्यांना आरोपी केलं पाहिजे।